बृहन्मुंबई पुलिस आयुक्त द्वारा मुंबई में साइबर गुना को लेकर के एक प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया। यह आयोजन दिनांक 7 फरवरी 2024 को किया गया। कार्यक्रम में वरिष्ठ पुलिस अधिकारियों ने बड़े पैमाने पर भाग लिया। आइए देखते हैं गीता पटेल की ये रिपोर्ट। दुसरा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ते कुठलाही जगामध्ये असा देश नाही जितका वेगाने आपल्याकडे क्रांती घडलेली आहे। आज जगामध्ये सर्वात स्वस्त डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे। तसेच आपण जर बघितलं तर सर्वात जास्त सॉफ्टवेअर आणि इंटरनेट रिलेटेड जे काही तत्व आहे सर्वांचे जे आपला हेडक्वार्टर आहे अनऑफिशियल ज्याला म्हणा अनडिस्क्लोज फाईल आपला महाराष्ट्रातच आहे, देशातच आहे। आज जगामध्ये सर्वात वेगाने 5G चा जर रोलिंग झाला असेल कुठेही तर भारतामध्ये झालेला आहे। कुठे इव्हन USA कुठला युरोप कुठल्या देशामध्ये 5G इतकं वेगाने एक वर्षाच्या आत रोल आउट झालेला नाही। पण ज्या अर्थाने चांगले गोष्ट घडतात त्याच्यासोबत काही वाईट गोष्ट पण येतात। आपला ही क्रांती आली त्याच्यासाठी आपल्याला तयारी आपल्या जनतेची आहे की नाही याच्यावर एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता। म्हणून आपल्याला जनतेच्या मदतीसाठी पोलिसांचा हातभार लागला पाहिजे। या अनुषंगाने आपल्याला जी सायबर सेलची कल्पना आहे ते मुंबई पोलिसांनी आखली होती। त्याचा हेतू एवढाच आहे की जनतेला कुठेही या दोन्ही माध्यम टेलिकॉम आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हाचा जो संयुक्त जो उपक्रम आहे त्याच्यामुळे लोकांची फसवणूक कशी कमी ते कमी व्हावी याच्यासाठी हा उपक्रम आपण घडून आणला होता। आणि एक वर्षापूर्वी आपला याला लॉन्च केलं आणि स्टेट बँकने आपल्याला पुढाकार घेऊन आपल्याला हे सहकार्य केलं। त्याचा आज आपल्याला फळ जो आहे तो दिसत आहे। आपल्याला मी सांगू इच्छितो आज याच्यामध्ये सर्वात मोठा आहे की कोणाचा हातभार लागला आहे तर आपल्याला जसं हेल्पलाईन आहे 1930। सुरुवातीला आपल्याकडे जी यंत्रणा होती फारच तोडकी यंत्रणा होती। आज आपल्याकडे एक कॉल सेंटर सारखा अशी यंत्रणा समजा 24 ते 25 लोक कायमस्वरूपी त्या हेल्पलाईनवर बसलेले असतात। ज्याच्यामुळे आपण दर दिवशी कमीत कमी 70 ते 80 लाख रुपये आपण जनतेचे वाचवतो आहे। हा जसा ऍक्सिडेंट असतो, ऍक्सिडेंटमध्ये जे गोल्डन आवर असतात की आपण त्या काळामध्ये जर जो ऍक्सिडेंट बळी व्यक्ती आहे त्याला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर तो त्याचा जीव वाचू शकतो। तसंच आपला याच्यामध्ये बँकिंग ट्रान्झॅक्शन्स मध्ये जितकं फ्रॉड आहे त्याच्यामध्ये जो गोल्डन आवर असतो 24 तासाचा, तर त्या काळात त्यांनी 1930 फोन केलं माणसाने आणि तर 100% आम्ही सांगू शकतो जितकं सगळे बँक त्याचे ऑटोमॅटिक लिंक्ड आहे त्याच्यामुळे ते पूर्ण देशाचे बँकिंग सिस्टम लिंक्ड आहे त्या हेल्पलाईनमुळे। आणि तो एक रिक्वेस्ट आमच्या पोलिसांकडून गेलं तर सर्व जे काही ट्रान्झॅक्शन्स असतात ते ब्लॉक होतात आणि तो आपल्याला जो बळीत व्यक्ती आहे त्याला परत मिळू शकतो। म्हणून माझी विनंती सर्व पत्रकार बंधूंना पण आहे की आपण हे 1930 जसं आपण 100 आणि 112 ला आपण ज्याला महत्व दिलं आणि याच्यामुळे जनतेला काही झालं मुंबईत तर 100 नंबर किंवा 112 डायल करतो आणि त्याला तर लगेच पोलीस रिस्पॉन्स तिथे मिळतं। आणि याच्यामध्ये आपल्याला जर 1930 ला जर आपण त्याच महत्वाने जर आपण प्रसिद्धी दिली तर मला 100% खात्री आहे की मुंबईच्या जनतेला जे काही फसवणूक जरी झाली त्या अवेअरनेस कॅम्पेन आपण करतो आहे, पण तरी जरी काही फसवणूक झाली तर आपण त्याचे जास्त पैसे आहेत ते आपण परत आणू शकू। मी कार्यक्रम मध्ये आपल्याला हातभार लावण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचा आभारी आहे की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्याला सहकार्य दिलं। तसेच हा जी आमची योजना आहे ते आता फक्त 13 झोनल मध्ये पोलीस स्टेशन केलेलं आहे। खरं समाधान त्याचा शेवट जो असेल की प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये अशी फुल वेल इक्विप्ड यंत्रणा असेल जे आपल्या भविष्याची गरज आहे। पुढच्या येणारा जो 5, 7, 10 वर्ष आहे त्याच्या मला 100% खात्री आहे जेव्हापर्यंत आपली यंत्रणा प्रत्येक पोलीस स्टेशनला असली पाहिजे इतकं मोठ्या प्रमाणात गुन्हा घडून आणणारे लोक आहे तर ती यंत्रणा आपण भक्कम उभी करू शकू याच्यासाठी प्रयास आहे। याच्यामध्ये पोलीस आयुक्त साहेबांनी 2023च्या सुरुवातीला जेव्हा हे सगळे संकल्पना आखली होती त्या अनुषंगाने आपण मी सांगू शकतो फक्त 10 ते 15-20% आपण गाठू शकलो आहे। पुढच्या 75-80% आपल्याला गाठणं बाकी आहे आणि हे
वेळ येणाऱ्या काळात आपण 100% गाठू शकू. आणि याच्यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांची जागरूकता तर पाहिजेच, पण त्याच्यापेक्षा जनतेची जागरूकता गरजेची आहे, ज्याच्यामध्ये पत्रकार बंधू आणि जे मित्र आहेत त्यांचा मोठा सहभाग आपल्याला लाभेल अशी मी आमची इच्छा आहे. आणि आम्हाला 100% खात्री आहे की आपल्याकडून आम्हाला सहकार्य मिळेल.